ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर मी आधी जे सुद्धा बेबी फूड्स बनवलेले आहेत त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे। तर आज सुद्धा मी एक बेबी फूडचीच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर आज आपण बनवणार आहोत नाचणी सत्व, जे आपण मोस्टली 6 महिन्यानंतर आपल्या बेबीजला देतो। मी सुद्धा माझ्या पार्थसाठी आता नवीनच बनवत आहे। याआधी मी त्याला ट्राय केलेला आहे आणि तो ते खूप आवडीने खातो। तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, सो असंच कनेक्ट राहा। नाचणी सत्व बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी नाचणी घ्यायची आहे। ही तुम्हाला कुठल्याही लोकल स्टोअरमध्ये मिळून जाईल। त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये थोडा कोंडा असतो, त्याच्यामुळे 2 ते 3 पाण्याने नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। नंतर ना आपल्याला नाचणीमध्ये स्वच्छ पाणी टाकून नाचणी रात्रभर भिजत ठेवायची आहे। नाचणी छान अशी फुलली आहे आपली। नंतर ना एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जी आपण भिजवलेली नाचणी आहे ती सगळी टाकून घ्यायची आहे। त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि छान अशी त्याला गाठण मारून ठेवून द्यायचे। अशा पद्धतीने तुम्ही त्याची पोटली करून सुद्धा ठेवू शकता। हे तुम्ही रात्रभर ठेवा। आपल्या नाचणीला मोड आलेले आहेत, हे अशा पद्धतीने मोड आले पाहिजेत। ही नाचणी आता आपल्याला फॅन खाली किंवा उन्हाला तुम्ही 1-2 तास तरी सुकवून घ्या। पूर्ण अशी ती थोडी कडक झाली पाहिजे। जेवढी सुकवाल तेवढा आपण त्याला जास्त दिवस ठेवू शकतो। 1 महिनाभर तरी ही आरामात नाचणी सुकलेली आहे आपली। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ती सगळी काढून घेऊयात। मिक्सरमध्ये त्याची बारीक अशी पेस्ट केलेली आहे। आता आपण व्यवस्थित अशी आपली नाचणी वाटून झालेली आहे। कशी किती बारीक झाली आहे तुम्ही बघा। त्यानंतर ना एका चाळणीच्या साहाय्याने ती सगळी चाळून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही कोंडा खडे वगैरे असेल ते निघून जाईल। खडे तर नसतातच तसं म्हणायला। एकदा नाचणी चाळून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये जी काही वरती नाचणी राहते, त्याचा कोंडा राहतो, तो पण परत एकदा मिक्सरमधनं काढून घ्या आणि परत एकदा चाळून घ्या। हे बघा, घरच्या घरी किती छान असं आपलं नाचणी सत्व बनवून तयार आहे। खूप छान झालेलं आहे आणि पावडर पण त्याची खूप बारीक अशी वाटलेली आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने नाचणी सत्व घरच्या घरी नक्की बनवून बघा, खूप छान आहे ते। आता मी हे एका बंद डब्यामध्ये ठेवलेलं आहे। मला हे 15 ते 20 दिवस आरामात जाईल। तुम्ही पण अशा पद्धतीने नाचणी सत्व घरच्या घरीच बनवा। आता आपण ते नाचणी सत्व कसं बनवायचं ते बघूयात। पातेल्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घेऊया आपण। मी 1 वाटी घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता, तुमचं बाळ किती खातं त्यानुसार। त्याच पाण्यामध्ये 1 चमचा मी नाचणी सत्व जे आपण बनवलं आहे ते टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काही झालं नाही पाहिजे। या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर ना ते आपण गॅसवरती शिजवून घेऊया। छान असं आता आपलं नाचणी सत्व शिजत आलेलं आहे आणि घट्टही होत चाललेलं आहे। या पद्धतीने ते शिजवून घ्या। नाचणी सत्व बनवून झालेलं आहे आपलं। आता आपण एका ते बाउलमध्ये काढून घेऊयात। थोडं थंड झालं की आपण हे आपल्या बेबीला देऊयात। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पावडर पण टाकू शकता। माझं बेबी लहान आहे त्यामुळे मी टाकत नाही आणि शुगर वगैरे तर आपण त्यांना देतच नाही। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। बाय।